ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर हल्लाबोल केला आहे। जरांगेंच्या कार्यकर्त्यांनी लोकांची घरं, हॉटेल चाळली असं हाके म्हणाले। कायदा आणि लोकशाही मार्गाने लढत राहणार असंही हाकेंनी म्हटलेलं आहे। तर आमच्या ताटामध्ये माती कालवण्याचं काम जरांगेंनी करू नये असं लक्ष्मण हाके म्हणाले। प्राण गेला तरी चालेल, सरकारला सोडणार नाही आणि जरांगेंना तर अजिबात सोडणार नाही असं हाकेंनी म्हटलेलं आहे। तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकार आणि जरांगेंना इशारा दिला आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे आमरण उपोषण करताय। आज त्यांच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे। त्यांची प्रकृती खालावत जाते। हाके साहेब, प्रकृती खालावत जाते, सरकार गांभीर्याने घेत नाही का आपल्या उपोषणाला? सरकार गांभीर्याने घेत असतं तर इथला लोकलचा तरी प्रतिनिधी काल असतो किंवा सरकारचं कोणी प्रतिनिधी काल शिष्टमंडळ येऊन गेलं, पण आमचं म्हणणं ऐकून ते गेलेलं आहे। त्यानंतर आपल्याला रिप्लाय आलेला नाही। सावे साहेबांचा फोन आला, शासनाचं असं आंदोलनाला डोळ्यासमोर ठेवून कुठलंही हालचाल नाही झाली। आम्ही आंदोलन आज करतोय। याच्या अगोदर जरांगे साहेबांनी ओबीसीची मालमत्ता, घरदार, हॉटेल जाळण्याचा प्रयत्न केला, लोकप्रतिनिधींच्या घरावर हल्ले केले, लोकांना गावगाड्यातल्या ठरवून टार्गेट केलं जातंय। विष कोण पेरतंय नक्की? महाराष्ट्र बघतोय ना। ओबीसीनी कधी कुठल्या नेत्याला टार्गेट केलंय, कुठं एखादी दंगल घडवली? ओबीसी विजयंती, आरे शोषित, वंचित, गावगाड्यातला विस्थापित, सेवा देणारा माणूस बोलायला थोडं तरी महाराष्ट्र कळलाय का तुम्हाला? महाराष्ट्र म्हणजे काय, महाराष्ट्रातल्या 18 पगड जाती म्हणजे काय, काही बोलायचं का? कुणी घरं जाळली महाराष्ट्राला माहीत नाही, काही बोलतो आणि इथून पुढं प्रत्येक प्रश्नाला चिरफाड केली जाईल या महाराष्ट्रामध्ये फॅक्ट आणि फॅक्च्युअलवरती। निश्चितच आपण जर पाहिलं तर जरांगेनं आमच्या ताटात माती कालू नये असं देखील लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, वडीगोद्री, जालना।